मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 2 भूमिपुत्रांची निवड झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेच्या वतीने कुडाळ इथं भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला. रिमांडच्या वेळी आम्ही आर्ग्युमेंटसाठी गेलो. मी आणि उमेशने आमचं आर्ग्युमेंट केलं आणि मग एक वकील आले. आता ते बाहेर न आले होते आणि ते म्हणाले की ह्या 10 डेड बॉडीज मिळाल्या. तर त्या 10 डेड बॉडीज आम्ही आपलं एक्सप्लेनेशन दिलं लिगली की द पोलीस हॅव रिकवर्ड दिस मच, नाउ द कस्टोडियल इंटरोगेशन इज नॉट रिक्वायर्ड, देअरफॉर मॅजिस्ट्रेट कस्टडी बी ग्रँटेड अँड ऑल वी जस्ट आर्ग्यूड दॅट मॅटर. ते एक सिनियर वकील साहेब आले आणि त्यांनी पहिल्यांदा खुर्चीवर असा पाय ठेवला एक आणि ते मागे बघून असं आर्ग्यू करते. जस्ट साहेबांकडे बघतच नव्हते. अँड देन ही स्टार्टेड आर्ग्युमेंट. सर म्हणे काय की मला असं सबमिशन करायचंय की हे कुटुंब इथे पिकनिकला आलं होतं आणि बहुतेक त्यांनी पिकनिकला आल्यानंतर जेवण केलं आणि त्यांना विषबाधा झाली आणि त्या विषबाधेमध्ये बहुतेक त्यांचा मृत्यू झालाय. त्यामुळे या आरोपींचा त्यांच्याशी काही संबंध दिसत नाही. आता मी आणि उमेश तिकडे बसलो होतो, आम्हाला कंट्रोलच होईना. याचं कारण असं होतं की त्या डेड बॉडी मिळाल्या होत्या, देवेरीन गरीब आहे, पोत्यामध्ये होत्या. आता पिकनिकला गेल्यानंतर ट्रिपला गेल्यानंतर विषबाधा झाली हे कळू शकतं, पण पोत्यात का गेल्या पुढे हे कळलं नाही. बरं पोत्यात गेल्या तर गेल्या वरनं गाठ मारली होती त्याला. सो देअरफॉर व्हेन यू आर मेकिंग सबमिशन यू हॅव टू यूज युअर कॉमन सेन्स. आणि ज्यावेळी हायकोर्ट समोर तुम्ही प्रॅक्टिस करायला जाता त्यावेळी सी टू इट की युअर सबमिशन्स आर अप टू द मार्क. There are 3 things which a lawyer must possess. One, he must look like a lawyer. Second, he must think like a lawyer. And third, he must argue like a lawyer. And young man, I must tell you, you have neither. फार वाईट वाटलं मला. एकदम डिप्रेस झालो की आता प्रॅक्टिस सोडून द्यावी आपण. आता काय अर्थ नाही याच्या पुढे. इतकं सगळं पोट कसाकच बदलेलं त्यांच्यासमोर माझा हा अपमान. माझ्या सिनियरकडे गेलो आणि म्हटलं सर असं असं झालेलं आहे. सिनियर म्हणजे खूप कडक होते. PM प्रधान माझे सिनियर होते आणि मी आज जे काही आहे मी म्हणेन की त्यांच्यामुळे आहे, कारण मी नाशिकहून आलो होतो आणि नाशिकहून म्हणजे डिसिप्लिन नावाची माझ्याकडे तर काही ही नव्हती. अजूनही थोडंसं वेळेचं आणि माझं काही फार जमत नाही, प्रयत्न करत असतो. तर त्यांनी सांगितलं त्या जजची चूक काय केली म्हणून. त्या जजची चूक नाही, त्याच्यात चूक तुझी आहे. तू जर व्यवस्थित तयार होऊन गेला नाही, मी तुला एवढ्यांदा सांगतो, तुझा पोट नीट कर, तुझी वेशभूषा चांगली कर, तुझं थोडा इंग्लिश अजून सुधाराव, थोडी तयारी जास्ती कर. हे जेव्हा मी सांगतो तेव्हा तू काय ऐकत नाहीस. किती दिवस मी तुला सांगतोय. तर याच्या पुढे तू व्यवस्थित तयारी करून जा, चांगली वेशभूषा ठेव. एवढंच सांगायचा प्रयत्न करतायत ते, बाकी काय सांगितलं त्यांनी. तर हे फॉलो केल्यावरती मी तुम्हाला सांगतो 1 किंवा 2 वर्षांनी एक जज मला बऱ्याच केसमध्ये त्यांनी अमायिकस म्हणून अपॉइंट केले. आणि हा जो फरक पडतो आपल्या वकिलीमध्ये, हाच प्रोग्रेस असतो. आज मी पण बऱ्याच जुनियर्स माझ्यासमोर. याला काय म्हणतात की तो प्रश्नाला 2 परिस्थिती बघा ना. एका ठिकाणी राज्य मिळतोय आणि दुसऱ्या ठिकाणी वनवासात जायचं 14 वर्ष. दोन्ही परिस्थिती चेहरा हल्ला नाही. तशीच स्थितप्रज्ञेच्या वकिलामध्ये आली पाहिजे. तुम्ही मॅटर जिंकले आनंद करू नका, हारले तर दुःख व्यक्त करू नका. जसा एखादा बायपास सर्जरी करतो ना डॉक्टर, ती झाली की तो निघून जातो घरी, नॉर्मल लाईफ जगतोय. तर तो आता उड्या मारत बसतो, बायपास झाली असं पुढे बघितलं तुम्ही. तर अगदी नॉर्मल आता इम्पर्सनली मॅटर्स हँडल करायचे. तुम्ही जर पर्सनली शिरले ना मॅटर मध्ये, ईर्ष्याने तयार होते. त्याच्यानंतर कन्सिस्टन्सी पाहिजे. कन्सिस्टन्सी काही वकील काय करतात,
2-4 वर्ष प्रॅक्टिस करताना अचानक एखादं फार्म हाऊस काढतात, काजू बदाम आंबे, मग परत 3-4 वर्ष झाली की पडली हे असं करू नका. वकिलीशी व्याविचार कधी करू नये. कायम त्याचे एकनिष्ठ राहिलं पाहिजे.